यानंतर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख अतिथी आहेत ते प्राध्यापक डॉक्टर श्रीपाल सबनीस सर यांचा परिचय या ठिकाणी करून देत आहेत। आपल्या जुन्नरचे भूमिपुत्र आणि ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आपण या ठिकाणी केलेलं आहे, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संस्कारक्षम कथा सांगणारे, मुलांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारे सन्माननीय श्री रमेश तांबे सर यांना विनंती आहे सबनीस सरांचा परिचय करून द्या। नमस्कार। आजचे प्रमुख पाहुणे श्रीपाल मोहनराव सबनीस यांचा थोडक्यात परिचय मी करून देत आहे। खरं तर 50 वर्षाचा त्यांचा साहित्य प्रवास 2 मिनिटात सांगणं कठीण आहे, तरी पण थोडक्यात मी सांगतो आहे। लेखक, अभ्यासक, समीक्षक, परखड, ज्वलंत, रोखठोक असा नवा विचार देणारे, विवेकवादी तत्त्वज्ञ म्हणून व महाराष्ट्र ज्यांना ओळखतो असे आजचे पाहुणे श्रीपाल सबनीस सर। साने गुरुजींच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमास सबनीस सर प्रमुख पाहुणे लाभले आहे, ही आम्हा सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। सबनीस सरांचा जन्म 1 जुलै 1950 रोजी हाडोळी, तालुका निलंगा आणि जिल्हा लातूर येथे झाला। त्यांनी MA PhD पर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं आहे। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे तौलनिक भाषा विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। ते विद्यापीठाच्या कला विद्याशाखेचे अधिष्ठाता होते। 60-65हून अधिक पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत। मुक्तक, उपेक्षांची पहाट, ज्ञानेश्वर ते आंबेडकर, भारतीय प्रबोधन आणि नव आंबेडकरवाद, नामदेवाचे संतत्व आणि कवित्व आणि विशेष म्हणजे साने गुरुजींची विचार समीक्षा ही त्यातील काही उल्लेखनीय पुस्तके। पुस्तक लेखनाशिवाय त्यांनी 350हून अधिक वाङ्मयीन पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे। नामवंत वृत्तपत्रातून स्तंभलेखन केले आहे। डॉक्टर सबनीस हे आयुष्यात वेगवेगळ्या चळवळींचा आणि कलाविष्कारांचा अनुभव घेतलेले लेखक आहेत। त्यांनी वगनाट्य, एकांकिका लेखन केले, आदिवासी पाड्यावर जाऊन डफावर थाप देत शाहिरी केली आणि समीक्षेची वाट झोकाळली। स्वामी स्वरूपानंद पुरस्कार, D.D. कोसंबी पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार असे नाना विविध पुरस्कार त्यांच्या नावावर जमा आहेत। पुणे येथे भरलेल्या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे। 2016 ते 2019 या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात 1000हून अधिक व्याख्याने त्यांनी दिलेली आहे। श्रीपाल सबनीस हे इतिहासाचे सखोल परीक्षण करून पुराव्यानिशी बोलणारे वक्ते आहेत। पृथ्वी तलावरील 700 कोटी जनतेला भयभीत जीवन जगायला भाग पाडणारे, हिटलरी प्रवृत्तीच्या लोकांसोबतच सत्याचा विपर्यास करणारे विद्वान आणि संहारक शस्त्र बनवणारे शास्त्रज्ञ हे देखील तितके जबाबदार आहेत असं त्यांचं परखड आणि स्पष्ट मत आहे। प्रत्येक माणसात माणूस पण असतं, शहाण पण असतं, त्या सर्वांची बेरीज व्हावी। एकसंध महाराष्ट्र, एकसंध देश, विश्वाची एकात्मता, शांतते, सहअस्तित्व आणि सहजीवन यातच माणसांचं भलं आहे असा नवा विचार त्यांनी मांडलेला आहे। सबनीस सरांच्या साधारण 60-62 पुस्तकांचं, ग्रंथांचं अवलोकन करून श्रीपाल सबनीस विचारधारा आणि प्रारूप अंतरंग असा नवा ग्रंथ संपादित करण्यात आला आहे। या विचारधारेत ते म्हणतात, मी एक सामान्य माणूस आहे, सामान्य गोष्टी जगत आलो आहे, बोलत आलो आहे आणि लिहित आलो आहे। सामर्थ्य आणि मर्यादा, संवाद आणि संघर्ष आणि निधर्मी भूमिका असं तत्त्वज्ञान त्यांनी मांडलेलं आहे। अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गळा कापून जगण्यापेक्षा गळ्यात गळे घालून जगा असा मंत्र त्यांनी आपल्याला दिलेला आहे। 1 जुलै 1950 त्यांचा जन्म आहे, म्हणजेच हे त्यांचेसुद्धा अमृत महोत्सवी वर्ष आहे। त्यानिमित्ताने साने गुरुजी कथामाला पुणे या संस्थेच्या वतीने त्यांचा या ठिकाणी एक आगळा वेगळा सत्कार करण्यात येत आहे। महावस्त्र, श्रीफळ, पुणेरी पगडी आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानपत्र देत आहोत। आणि मित्रांनो, आमच्या दोघांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं नातं असं आहे की ते जेव्हा 89व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते तेव्हा मी सुद्धा त्या संमेलनामध्ये आजचे बालसाहित्य सकस आहे का हे बोलण्यासाठी वक्ता म्हणून गेलो होतो। हा एक दुरान्वय संबंध आमच्यामध्ये आलेला आहे। धन्यवाद। अशा या
एका आगळ्या वेगळ्या विचारवंताचे आपण विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी उत्सुक आहोत. धन्यवाद. धन्यवाद तांबे सर. आपण आजचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर प्राध्यापक श्रीपाल सबनीस सरांचा या ठिकाणी यथार्थ परिचय करून दिलेला आहे. खरं तर गेले 3 कार्यक्रमामध्ये डॉक्टर श्रीपाल सबनीस यांचा आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन लाभलेलं आहे. यावर्षी त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठाला मी विनंती करतो की आपण डॉक्टर श्रीपाल सबनीस सरांचा या ठिकाणी अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्तानं सन्मान करावा. कथामालेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आपणा सर्वांना विनंती आहे. आपण सबनीसताई आपणासही विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावर यावं. पुणे या ठिकाणी झालेल्या 89व्या मराठी साहित्य संमेलनाचं आपण अध्यक्षपद भूषवलं. विविध विषयांवर समीक्षण, साहित्य, थोर विचारवंत, इतिहास अभ्यासक, प्रबोधनकार, परखड विचारवंत असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपणास या ठिकाणी लाभलेलं आहे. मी सर्व उपस्थितांना विनंती करतो की आपण टाळ्या वाजवून सरांच्या या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा या निमित्तानं व्यक्त कराव्या. भारत माता की जय. वंदे मातरम. धन्यवाद. चला. स्वतः झिजून चंदनाने इतरांस मधुगंध द्यावा या उक्तीप्रमाणे सर आपलं जीवन निश्चितच सर्वांच्या जीवनामध्ये सुगंध निर्माण करणारा आहे. आपण सर्वजण ज्यांच्या विचारांची आतुरतेनं वाट पाहत आहोत ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर श्रीपाल सबनीस सर यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हा सर्वांना संबोधित करावं. साने गुरुजींच्या पवित्र ध्येयवादाला, त्यांच्या स्वप्नातील सत्याग्रही समाजवादाला मी विनम्र अभिवादन करून या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय कराळे साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे प्रमोदजी कानडे, सन्माननीय बालसाहित्यिक रमेश तांबे, उषाताई कानडे, एकलहरे या गावच्या सरपंच राणीताई खैरे, राजेश्रीताई भालेराव, या संबंध कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व पुरस्कारार्थी शिक्षक आणि पालक, संतोषजी गाडगे, शांतारामजी घुले, ज्यांनी आपली संघर्षाची जीवन कहाणी आपल्या उत्कट शब्दामध्ये मांडली, त्या खामकरताई, त्याचबरोबर संविधानाच्या प्रास्ताविकेचं ज्यांनी वाचन केलं त्या वैशालीताई, आमचे जुने स्नेही खोडदचे डोंगरे मामा, आपल्या बापाचं वेड पचवणारा, सोसणारा आणि त्याला न्याय देणारा डोंगरे मामाचा मुलगा, अत्यंत नव्या उमेदीची, नवीन जाणीवाची अंगारकी बेले, सन्माननीय थोरात, या संबंध कार्यक्रमाला उपस्थित सर्व बंधू भगिनी, ललिता सबनीस आणि मित्र हो, मी समाधान व्यक्त करतो
की बाळासाहेब कानड्यांची पुण्याई अव्याहत सातत्यानं मी जसा पाहत आलो तशी ती साने गुरुजींच्या वाट्याला आली आहे. शामराव कराळेसारखी आणि बाळासाहेब कानडेसारखी माणसं जिवंत आहेत म्हणून तर साने गुरुजी जिवंत आहेत. नाहीतर या बेईमान दुट्टप्पी लबाड ढोंगी जगानं साने गुरुजीला केव्हाच मारून टाकलेलं आहे. त्यांच्या जिवंतपणीच त्यांनी मृत्यूला कवटाळलं. आपल्याला माहीत आहे की त्यांनी आत्महत्या केली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधीच्या हत्येनंतर वैतागलेला एक सामान्य गुरुजी ज्याच्या हृदयाचं आक्रंदन आपण ओळखू शकतो पाहू शकतो अशा माणसाला जगणं कठीण झालं. काँग्रेस असो विरोधी पक्ष असो सर्वच क्षेत्रामधली झालेली निर्माण झालेली लबाडी त्यांना सहन झाली नाही आणि म्हणून त्यांनी मृत्यूला जवळ केलं. गोळ्या खाल्ल्या आणि 11 जूनला त्यांनी 49ला त्यांनी मृत्यू कवटाळला. त्याचं कितीही पुन्हा अगदी उदात्तीकरण केलं तरी त्याला अर्थ नाही. कोणी म्हणालं की त्यांचा मृत्यू म्हणजे आनंददायी चिरनिद्रा आहे, कोणी म्हणालं की त्यांची समाधी आहे. ज्ञानेश्वराचं अपूर्ण काम साने गुरुजींच्या मृत्यूनं घडलेलं आहे. याला माझ्या दृष्टीनं काही अर्थ नाही. साने गुरुजीचा आत्मा तडफडून मेला. या भोवतालच्या समाजातल्या आणि संस्कृतीतल्या विटंबना केलेल्या अशा संबंध चांगल्या गोष्टींच्या प्रवृत्तीच्या विरोधातल्या या संबंध प्रवृत्तीनं त्यांचा जीव घेतला, त्यांचा बळी घेतला. आणि अशा या साने गुरुजींचं महत्त्व 125 वर्षानंतर त्यांची जयंती शामराव कराळे गुरुजींच्या अध्यक्षतेखाली आणि बाळासाहेब कानडे यांच्या कुटुंबानं त्यांच्या संबंध मित्र कंपनीनं आणि आपल्यासारख्या शिक्षकांच्या समवेत साजरी होते आहे याचा मला प्रचंड आनंद होतो आहे. साने गुरुजीचं तर नावही ऐकायला येत नाही. भारतीय मला आनंद वाटला की पहिल्यांदा साने गुरुजी आणि मी आलो त्यावेळेस बहुतेक पहिल्यांदा कार्यक्रमात संविधानाची पूजा झाली की नाही मला माहीत नाही. म्हणजे साने गुरुजीच्या शेजारी संविधानाचं प्रास्ताविक इथे वंदन करण्यासाठी उपलब्ध आहे. त्याची प्रास्ताविका आपल्या सगळ्यांकडून वधवून घेतली. ही राष्ट्रनिष्ठ एका सामान्य शिक्षकामध्ये आहे, बाळासाहेब कानडेंच्यामध्ये आहे. ही कल्पकता अत्यंत मला महत्त्वाची वाटते. संविधानाच्या शेजारी संबंध फुलाची जी रांगोळी काढलेली आहे तिच्या प्रत्येक फुलामध्ये बाळासाहेब कानडे आणि त्यांच्या पत्नीच्या संबंध भावना गुंतलेल्या आहेत. उत्कट श्रद्धेचा तो आविष्कार आहे. आणि या संबंध कार्यक्रमामध्ये आपल्यासारखी मंडळी जवळजवळ हॉल गच्च भरला. आता साने गुरुजी काही देणार नाही आहेत. साने गुरुजीचं नाव घेऊन जय जयकार कोण काही मिळणार नाही आहे. आता आजकालचा शिक्षक स्वार्थी झालेला आहे. फार मोठ्या प्रमाणावर त्या शिक्षकांची पिढी ही स्वार्थाला बळी पडलेली आहे. सगळं समाजाचं चित्र बदललेलं आहे. अशा अवस्थेमध्ये बाळासाहेबांचा प्रयत्न आणि तुम्हा सर्वांची साथ ही पाहिल्यानंतर आनंदानं मलाही वाटतं की बाबा साने गुरुजीला दिवस आता बरे आलेले आहेत. साने गुरुजी जिवंत ठेवणं म्हणजे आपण आपल्याला जिवंत ठेवणं आहे, आपला विवेक जागृत ठेवणं आहे. आपली श्रद्धा, आपली संस्कृती, आपल्या सांस्कृतिक श्रद्धा, आपल्या देशावरची श्रद्धा जपून ठेवणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून या उपक्रमाचं मी जाहीरपणानं अगोदर बाळासाहेब कानड्यांचं अभिनंदन करतो. त्यांना साथ देणारे आमचे शामराव कराळे गुरुजी फार उत्तम बोलले. ते बरेचशी माणसं खरोखर प्रति शिवाजी वगैरे प्रति काय साने गुरुजी म्हणतात. खरं म्हणजे प्रति शिवाजी प्रति साने गुरुजी असे होऊ शकत नसतात. साने गुरुजी साने गुरुजीच.
शिवाजीच. मग यशवंतरावला म्हणा तुम्ही, यशवंतराव खूप मोठा माणूस आहे, पण ते शिवाजी महाराजाची बरोबरी करू शकत नाहीत. आणि ते बरं झालं आमच्या कराळे गुरुजींनी विनम्रपणानं सांगितलं. इतक्या प्रामाणिकपणानं जगणारी, सांगणारी, बोलणारी, वागणारी माणसं, 45 विद्यार्थ्यापर्यंत साने गुरुजी पोचवणारी कथामालेच्या माध्यमातून मोहाडीकरांची संबंध वारसा चालवणारे कराळे गुरुजी, वागण्या बोलण्यात, वेशामध्ये बोलण्यामध्ये मार्दव असणारे आमचे कराळे गुरुजी, आणि त्यांना कुरवाळणारे आमचे कानडे. हे दोघे कोण मोठा आणि कोण मला छोटा याला कळत नाही, पण दोघांच्या श्रद्धा, दोघांच्या संबंध श्रद्धास्थानं साने गुरुजीची एकवटलेलं आहे. साने गुरुजी म्हणजे एक चमत्कार आहे. 100-150 पुस्तकं लिहिणारा माणूस, आदर्श गीतकार असा माणूस, आणि त्या माणसाच्या प्रती अशा प्रकारचं साने गुरुजीचं नवीन रूप म्हणून ज्यावेळेस आपण कराळे गुरुजीचा उल्लेख करता त्यावेळेस त्यांनी सांगितले की बाबा असं म्हणू नका, मी असा नाही. हे विनम्रपणानं जाणीव होणं आणि सांगणं हे महत्त्वाचं आहे. कारण साने गुरुजीची गरज प्रत्येक काळामध्ये प्रत्येक माणसाला आहे, आणि म्हणून ते कुठेतरी साने गुरुजीचा शोध घेतात. कराळे गुरुजीमध्ये तुम्ही शोध घेतला याच्यात तुमची काही चूक नाही, पण तुमच्यामध्ये का साने गुरुजी निर्माण होत नाही हा प्रश्न आहे. आणि म्हणूनच अशा कार्यक्रमाची आवश्यकता आहे. कथामालेनं संबंध जागरण केलेलं आहे. शाळामध्ये साने गुरुजी पोचवले, संस्काराची मालिका पोचवली, आणि या संस्कारांच्या पेरणीतून उद्याचा भारत घडणार आहे. उद्याची भारतीय संस्कृती जन्माला येणार आहे. साने गुरुजीचा संस्कार हा एक धर्मी नाही. साने गुरुजीचा संस्कार जातीय नाही आहे, प्रांतीय नाही आहे. आणि म्हणून तर आंतरभारतीचं स्वप्न त्यांचं आपल्याला भुलवतं, आपल्याला वेड लावतं. आंतरभारतीची कल्पना, प्रांताच्या पलीकडे भारत नावाचा प्रकार देश आहे, आणि त्या सर्व प्रांतामध्ये भारतीयत्व अगदी पूर्ण उतरलेलं आहे. अशा भारतीयत्वाच्या ध्यासानं पछाडलेला एक शिक्षक माणूस अजून पुन्हा तुमच्यासमोर ते उभा करतायत. साधना नावाचं साप्ताहिक मासिक जे निघतात ते साने गुरुजीची संबंध पुण्याई आहे. आणि समाजवाद हा त्यांचा विचार, सत्याग्रही समाजवाद ही जीवननिष्ठा आहे. साने गुरुजी अगोदर तुमच्या काँग्रेसकडे होते, नंतर कम्युनिस्टाकडे आले, नंतर ते बदलत समाजवाद्याकडे आले. समाजवाद्यांनी साने गुरुजींना न्याय दिला का मला असं वाटत नाही. तत्कालीन समाजवादी मधु लिमे असोत, अजून कोणी असोत, ही भली माणसं साने गुरुजीचं मन का ओळखू शकले नाहीत. असा उदास होत जाणारा साने गुरुजी काही एकदम त्यांनी गोळ्या घेतला आणि मृत्यूला कवटाळा असं होऊ शकत नाही. आणि मग साने गुरुजी एवढा 150 पुस्तकाचा लेखक, आता उठू सारे रान, आता जागू सारे रान, आता पेटू सारे रान म्हणणारे साने गुरुजी, अनेक सुंदर अशा राष्ट्राची गाणी लिहिणारा माणूस, आशावादाची पेरणी करणारा माणूस. ते मांडी घालून एक मांडी वर करायचे बसायचे, पण भाषणाला ज्यावेळेस उभं राहिले त्यावेळेस त्यांचं वर्णन आहे, अनेक लेखनामध्ये आहे. त्याच्या वर्णनामध्ये अनेक हा अत्यंत आग होऊन बोलायचे, वणवा पेटवायचे. साने गुरुजीच्या शब्दामध्ये आग होती, वणवा होता, कारण ते शब्द खरे होते, सत्याचे होते, सत्याचा पुजारी असणारा माणूस. आणि त्यामुळे भारताच्या संस्कृतीचं संबंध चित्र त्यांनी शब्दावर पानावर जसं रेखाटलं तसं साने गुरुजींनी भारतीय संस्कृती जशी लिहिली तशी मोहम्मद पैगंबरा इस्लामी संस्कृतीचं सुद्धा वर्णन केलंय. रसाळ भाषेमध्ये मोहम्मद पैगंबरांचं चरित्र साने गुरुजींनी लिहिलं. ते चरित्र आज उपलब्ध नाही, आणि म्हणून कुठल्याही हिंदू माणसानं नंतर साने गुरुजीचं पुस्तक ते आउट ऑफ प्रिंट झाल्यानंतर ते छापलं नाही. पण साने गुरुजीचा संबंध मोहम्मद पैगंबराचं चरित्र भारतीय मुस्लिम लोकांनी, मुस्लिम लीगनं, माझे ओळखीचे एक मित्र आहेत मोहम्मद शेख, त्या शेख यांनी, तो जमाती इस्लामीचा महाराष्ट्राचा प्रमुख आहे, त्यांनी ते पुस्तक रिप्रिंट केलं. आता इस्लामची संबंध संस्कृतीमध्ये साने गुरुजी शिकवला जातोय. साने गुरुजीची जात ब्राह्मणाची आहे,
पण हा ब्राह्मण माणूस जातीपातीच्या भिंती ओलांडून सेक्युलर भूमिकेतून संबंध सगळीकडे पोचतो आणि म्हणूनच समाजवादाचा विचार त्याचा महत्त्वाचा वाटतो. अहिंसक सत्याग्रह आहे, सत्याग्रह जरूर करतात. अनेक ठिकाणी सत्याग्रह केले. पंढरपूरचा सत्याग्रह, तुमच्या पाण्याचा सत्याग्रह, तुमच्या अमळनेरला ज्यावेळेस प्रताप मिल बंद पडली, धुळ्याची मिल बंद पडली, टाळेबंदीमध्ये उपासमार होऊ लागली, कामगार 3-3 दिवस उपाशी होते आणि मग निर्वाणीचा इशारा दिला साने गुरुजींनी सरकारला, 3 दिवसात जर तुम्ही हा प्रश्न सोडवला नाही तर मी जलसमाधी घेईन. ते खोटं म्हणत नव्हते, त्यांचं उपोषण खोटं नव्हतं. आजकालची उपोषणं जे चालतात तसं त्याच्याकडे तुम्ही पाहू नका. सत्याचा अंश, त्या बलिदानाची प्रेरणा त्याच्यामध्ये आहे आणि संबंध ही भूमिका सत्याची आहे, खऱ्या अर्थाचा सत्याग्रह. आणि म्हणून संबंध जलसमाधी घेण्याची त्यांनी ज्यावेळेस घोषणा केली त्यावेळेस तो प्रश्न संपला. शेतकऱ्यासाठी लढणारा माणूस, जळगावच्या शेतकऱ्यांचा मोर्चा साने गुरुजींनी काढला. शिक्षक हा किती बहुआयामी असू शकतो, शिक्षक हा राष्ट्राचा नेता कसा होऊ शकतो, नायक कसा, नेता व्हायचं नाही पण नायक तर निश्चित होऊ शकतो. तो राष्ट्राचा नसेल पण संस्कृतीचा नायक कसा होऊ शकतो, हेच एक उत्तम उदाहरण साने गुरुजीच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहता येतं. आणि म्हणून आजकालच्या शिक्षकांनी आदर्श नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा साने गुरुजीचा आदर्श आपल्यासमोर भक्कम आहे. 100 वर्ष झाले, जास्तीत जास्त वेळ दिवस मरून झालेले नाही. अशा या माणसाचा शिक्षक म्हणून बहुमान होत असताना आपल्या आयुष्यामध्ये कणभर जरी साने गुरुजी आले, जसे कराळे म्हणाले की माझ्या आयुष्यामधला एक अंश जरी त्यांचा साने गुरुचा मिळाला तरी फार मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून आजकालची राजकीय व्यवस्था तुम्हाला आदर्श निश्चित देणार नाही. एकही चांगला आदर्श तुम्हाला राजकीय पुरुषाकडून मिळणार नाही, कारण त्याला राजकारण, खुर्चीचं राजकारण करायचं आहे, सत्तेचं राजकारण करायचं आहे. आणि तुम्ही लोक शिक्षक मंडळी सगळ्या गावोगावची त्या पुढाऱ्याच्या बॅगा घेऊन पळत फिरतात पाठीमागे. ह्याला शिक्षक म्हणावं का? शिक्षकांची भूमिका काय नेमकी? तुम्हाला उत्तरदायित्व तुमचं कोणतं? तुम्हाला जबाबदारी समाजानं कोणती शिक्षकावर टाकली याचं भान पाहिजे. साने गुरुजीला भान होतं. त्यांनी ज्यावेळेस 1930ला स्वातंत्र्याचा लढा जोरात पुकारला गेला महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली, तो संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास होणार होता 1930ला. तो शिक्षकी पेशा सोडला आणि ते उडी मारले. त्यांनी या आंदोलनामध्ये उडी घेतली. 42च्या आंदोलनामध्ये त्यांनी सहभागी झाले. तुरुंगवास झालेला आहे, अनेक वेळा तुरुंगवास झालेला आहे. तुरुंगवास सहन केलेला हा माणूस कशासाठी तुरुंगवास करतोय? या माणसाची निष्ठा राष्ट्रनिष्ठा आहे, मानवनिष्ठा आहे, भूमिनिष्ठा आहे, संस्कृती निष्ठा आहे. पण ती संकुचित संस्कृती नाही, ते संकुचित राष्ट्र नाही. त्यांचा राष्ट्रवाद विश्वाला पोटात घेणार आहे. संतांचा राष्ट्रवाद आहे. साने गुरुजी संतही आहे आणि महापुरुष पण आहे. संत महापुरुष होऊ शकत नाही आणि महापुरुष संत होऊ शकत नाहीत. शिवाजी महाराज महापुरुष आहेत, महात्मा फुले महापुरुष आहेत, बसवेश्वर महापुरुष आहे, तो संत नाही. एकनाथ महाराज संत आहेत, ज्ञानेश्वर संत आहेत, ते महापुरुष नव्हेत. पण साने गुरुजीमध्ये ह्या दोन्ही वैशिष्ट्ये एकत्र आलेली आहेत. साने गुरुजी म्हणजे संतत्व आहे. ज्ञानेश्वर ते रामदासापर्यंतची सर्व संतत्वाची मांदियाळी, सर्व संतताचं संतत्व त्यांच्या संबंध साने गुरुजीच्या व्यक्तिमत्वात झिरपलेला आहे. आणि महापुरुषाचं महापुरुषपण सुद्धा साने गुरुजीच्या एकूण कर्तृत्वामध्ये आपल्याला दिसून येऊ शकतं. आणि म्हणून संतत्वाची आणि महापुरुषाची बेरीज म्हणजे साने गुरुजी. आणि संस्काराची अत्यंत टोकाची अशा प्रकारची भूमिका, डोळस संस्कार, विवेकीनिष्ठ संस्कार. साने गुरुजी कुठे ब्राह्मणात, त्यांचं संबंध साने गुरुजीचं कर्तृत्व जानव्यामध्ये बंद झालेलं नाही. ते ब्राह्मण जातीत जन्मले पण जानव्यामध्ये त्यांचं गुरुजी पण बंद झालेलं नाही. हा गुरुजी जाणीवेतला गुरुजी आहे. जाणवं वेगळं आणि जाणीव वेगळी. आणि म्हणून तर तुम्हाला असं दिसतं की संबंध एक काळ भारावलेला, संबंध स्वातंत्र्याचा कालखंड भारावलेल्या कालखंडामध्ये एकच अनेक महापुरुष झाले पण गुरुजी कोण गाजला?
एक साधारण धोतर नेसलेला, टोपी असणारा आणि नेहरू शर्ट वापरणारा मास्तराला ती काय किंमत? एक मोठं काम केलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण मास्तर संबंध राष्ट्राच्या इतिहासामध्ये एकमेव साने गुरुजी हे कॅरेक्टर अत्यंत वंदनीय अशा प्रकारचं ठरलं. धुळे जिल्ह्यामध्ये साने गुरुजीच्या नावाच्या शाळा आहेत, संबंध शाळाच्या पाट्या त्यांच्या नावानं रंगलेल्या आहेत. मला आनंद वाटला की या संबंध तुमच्या कोकणामध्ये जन्मलेले अमळनेर आणि धुळ्याची संबंध कर्मभूमी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब कारडे आणि कराळे गुरुजी यांची निष्ठेनं पूजा बांधलेली आहे. ही फार महत्त्वाची बाब आहे आणि म्हणून या सर्व संदर्भामध्ये विचार करताना त्यांचा बदल होत गेला, पक्षांतर होत गेले, पण ते जसे त्यांचा विकास आहे. कम्युनिस्टाकडे त्यांना बरं वाटलं, कारण कामगारांचे लढे महत्त्वाचे वाटले, शेतकऱ्यांचे लढे महत्त्वाचे वाटले आणि कम्युनिस्ट चळवळ ती करत होती, त्यामुळे ते कम्युनिस्टांकडे गेले. पण कम्युनिस्टांची हिंसक धोरण त्यांना मान्य नव्हतं, ते अहिंसकवादी होते आणि म्हणून मग काँग्रेसकडे आले. काँग्रेसशी संबंध लबाडी त्यांना पटली नाही, मग समाजवादी पक्षाकडे आले आणि समाजवादामध्ये ते स्थिर होत असतानाच त्यांचा मृत्यू झालेला आहे. ही संबंध जीवन कहाणी एका मास्तराची आहे. हा मास्तर मात्र इतिहास सिद्ध अशा प्रकारचं कर्तृत्व करून गेलेला आहे आणि या मास्तराच्या नावाचा पुरस्कार तुम्हा शिक्षक लोकांना, सगळ्या 10 लोकांना मिळाला, याचा मला आनंद आहे. हे 10च लोक पात्र आहेत असं मला वाटत नाही. आणखी या 10 लोकांशिवाय बाकीचे अंशतः साने गुरुजी आहेतच. अंशतः साने गुरुजीचं साने गुरुजीचं अनुकरण करणारी अनेक माणसं असली पाहिजेत. त्याचा प्रदर्शन मांडत नाहीत, डंका पिटत नाहीत, पण हे 10 लोक सुद्धा या दरवर्षी जे निवडतात कारडे सर, त्याला एक महत्त्व आहे आणि म्हणून या 10 लोकांचा संबंध जी भूमिका आहे ती मला महत्त्वाची वाटते. तुमचे कांताराम भोंडवे गुणवत्तेच्या संदर्भामध्ये तालुका पातळीवरती त्यांनी प्रचंड मोठं काम केलंय. श्यामची आई हे पुस्तक संबंध पोहोचवण्याचा प्रयत्न कोरोनामध्ये त्यांनी केलेलं काम आणि त्यांचा मुलगा डॉक्टर असताना त्या डॉक्टराच्या मार्फत त्यांनी जी केलेली समाजसेवा ते अत्यंत महत्त्वाची आहे. विजय लोखंडे यांनी शाळेच्या नूतनीकरणाच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलं. हे बोलका वरंडा काय बाळासाहेब सांगा? बोलका वरंडा म्हणजे त्यातून अशी काही प्रबोधनात्मक रेखाचित्र काढायची, पुरुषांचे राष्ट्रपुरुषांचे विचार किंवा वा वा, असा वरंडा खरोखर अनेक शाळांमध्ये व्हावा अशी माझी इच्छा आहे. त्याचबरोबर ई लर्निंगच्या टीव्हीच्या माध्यमातून कला क्रीडाचं मार्गदर्शन आणि 100% हजेरी हे फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मास्तर लोक आणि हजेरी ही कठीण गोष्ट आहे, परंतु हा माणूस हा महत्त्वाची अशा प्रकारची 100% हजेरीच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. वीणाताई सदागर यांनी दिव्यांगाचे शिबिरं बोलवलेली आहेत. दिव्यांगाच्या क्षेत्रामध्ये काम करणं हे अत्यंत कठीण आहे. तुम्हाला खामकरबाईची संबंधीची कहाणी जी कळाली, ह्या सगळ्या भाषणामध्ये माझ्या भाषणापेक्षा सुद्धा या बहिणीचं भाषण हे अत्यंत टचे भारी झालं असं माझं मत झालेलं आहे. कारण भाषण हा विचाराचा जसा महत्त्वाचा भाग आहे, तसा भावनेचा सुद्धा तो संदर्भ असला पाहिजे आणि त्याचं काळजाला भिडणारं भाषण हे फक्त आमच्या खामकर ताईचं होतं. आणि दिव्यांगासाठी काम करणारी ही महिला, तिचे डोळे गेले पण ती विद्यापीठाला आंधळ समजून गेलेली आहे. जे विद्यापीठ त्यांना परवानगी नाकारतं ते विद्यापीठ कसलं, त्या विद्यापीठाचे डोळे आंधळे झालेत असं म्हणायची पाळी आहे. मी खरोखरच अशा प्रकारच्या या संघर्षशील बहिणीचा मी आनंदानं स्वागत करतो. त्याचबरोबर सोमाजी धुमाळ यांनी तंत्र शिक्षक अशा प्रकारची भूमिका बजावलेली आहे. आयुष्यामध्ये अनेक गोष्टी पुरस्काराने त्यांनी मिळवलेल्या आहेत. निस्वार्थ भूमिका आणि प्रेमळपणा, निपक्षपातीपणा हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. मुख्य म्हणजे पालकांच्या संदर्भातला विश्वास पात्रता यांनी मिळवलेली आहे. आज गावातले शिक्षक राजकारणी पुरुषाची फक्त मर्जी सांभाळतायत, गावकऱ्याची मर्जी सांभाळत नाहीत. हा भाऊसाहेब, तो दादासाहेब, तो दादासाहेब, ती दाजीसाहेब, ते तात्यासाहेब मला कोरवाळतील, मला चांगलं म्हणतील एवढ्याकरता शिक्षक प्रयत्न करतायत. पण गावाकडून चांगलं म्हणून घेण्याची भूमिका
शिक्षकांची आज राहिली नाही. उर्मिलाताई वाजगे यांनी रोटरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केलेली आहे. ई लर्निंगचा पुरस्कार असो किंवा प्रश्नमंजुषेसारखे अनेक उपक्रम जे शाळेतले असोत त्यांनी ते निर्माण केलेले आहेत आणि शाळेला आदर्श पुरस्कार त्यांनी मिळवून दिला. याबद्दल मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे आणि अभिनंदन करतो. राजू आढळराव हे HM आहेत. 100% निकालाची परंपरा त्यांच्या शाळेतली आहे. हे मला फार महत्त्वाचं वाटतं आणि 27 वर्ष एकच परंपरा टिकवणारा हा माणूस आहे. त्याचबरोबर प्रत्येक झाडाला काय QR कोड लावलेला आहे. हे एक आधुनिकता आहे. त्याचबरोबर देखणं अशा प्रकारचं ग्रंथालय, देखणं अशा प्रकारचं सुसज्ज अशा प्रकारची प्रयोगशाळा ही त्यांची कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यांचा खरंच गौरव करण्यासारखा आहे. त्याचबरोबर भूमकर हे यांनी शाळेला 4 गुंठे का 14 गुंठे 4 गुंठे 4 गुंठे का 14 गुंठे जमीन दिली. 4 गुंठे शहरी एरियातला 1 इंच जागा करोडो रुपयाला जाते आहे. अशा काळामध्ये या माणसानं पुढल्या पिढीचा विचार न करता 4 गुंठे जागा शालेय कामासाठी शिक्षणाच्यासाठी पवित्र अशा प्रकारचं दान म्हणून त्यांनी दिलेलं आहे. ही फार अभिनंदनीय गोष्ट आहे. सगळ्यांच्या वतीनं आपण त्यांचं अभिनंदन करूया. आणि 5 कथामाला ते मुलांच्या दृष्टीनं त्यांनी प्रथम त्यांच्यात आलेले आहेत. एक वेगळा पराक्रम या भूमकरांच्या नावावरती आहे. रमेश उबाळे यांनी मुख्यमंत्रीच्या दृष्टीनं एक ती शाळा जी आहे सुंदर शाळा हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. लोकांच्या सहभागातून सुद्धा त्यांनी शाळेचा कायापालट केलेला आहे आणि म्हणून अशा गृहस्थाचं सुद्धा अभिनंदन करायला मला आवडेल. अलकाताई उंडे गुणवंत आपले सावित्री पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. भजनाच्या दृष्टीनं त्यांना प्रथम पुरस्कार मिळाला आहे. गुणवत्ता यादीत त्यांचे विद्यार्थी आलेले आहेत. 20 लाखाचा उठाव हे मला कळालं नाही, हे समजून घ्यायचं आहे. लोकसहभागातून समाजाकडून पैसे मिळवून शाळेचा विकास केला असं एवढंच. उठाव म्हणजे काय? उठाव. अशा गुणवान आणि अत्यंत क्रियाशील अशा प्रकारच्या शिक्षक आणि शिक्षिकेचा सन्मान आमच्या बाळासाहेबांनी केला. जे पालक आहेत त्यांचाही सन्मान. शिक्षकांचा साने गुरुजी फक्त शिक्षकांकडे आहेत एवढ्या पुरतं मर्यादित ठेवत नाहीत, तर पालकांच्या शिवाय ही संबंध अपूर्णता बाळासाहेब कारणांना जाणवते. आणि म्हणूनच या संबंध पातळीवरती विचार करताना त्यांनी वेगवेगळ्या पालकांचा सत्कार त्यांनी करायचं ठरवलं आहे. हे सर्व शिक्षक रत्न आहेत. शिक्षक रत्न म्हणजे बाकीचे सगळे शिक्षक हे 10च रत्न आहेत. त्या रत्नासारखी चमक आता तुम्हाला असली पाहिजे. ती चमक कधीही फिकी पडता कामा नये. आयुष्यभर तुम्हाला जपली पाहिजे. जे यापुढे तुम्हाला दारू पिऊन चालणार नाही, तुम्हाला तंबाखू खाऊन चालणार नाही, लफडे करून चालणार नाही. आणि म्हणून एवढं तरी नानं सांभाळलं आणि सत्कार्य केलं तरी ते महत्त्वाचं आहे. अशा प्रकारची भूमिका मांडत असताना आमचे पालक सुद्धा समाजभूषण देण्याचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. जितेंद्र बिडवाई यांनी कृषी शेतकरी निष्ठ तर आहेत जरूरच, परंतु ज्येष्ठ नागरिकांना काठ्या त्यांनी वाटप केलेल्या आहेत. काठीशिवाय आता चालता येत नाही त्याला, त्या काठ्या त्यांनी दान दिलेल्या आहेत. 3 चाकी सायकलचं वाटप त्यांनी केलंय. ही उदारता अत्यंत महत्त्वाची आहे आणि अशा अत्यंत कटाकटीच्या काळामध्ये, महागाईच्या काळामध्ये ही उदारमत्वाद अत्यंत महत्त्वाचं आहे. श्रीमती जाई खामकर यांनी आपल्याला कहाणी आपल्यासमोर सांगितलेलीच आहे. पुन्हा पुन्हा त्यांचा गौरव करावा तेवढा कमी आहे. त्याचबरोबर ग्रंथमित्र लक्ष्मण थोरात हे ग्रंथमित्रच आहेत मुळामध्ये. 36 वर्षाची सेवा, मुक्त विद्यापीठ, अलीगड मुस्लिम विद्यापीठ अशा अनेक विद्यापीठाच्याकडनं त्यांचा सन्मान झालेला आहे. सौ गीतांजलीताई संन्यासी अशा प्रकारच्या साने गुरुजी ज्या प्रताप हायस्कूलमधून अध्यापनाचं कार्य केलं त्याचं काम त्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत. गोरगरिबांना दुपारचं भोजन वाटप करणं ही अत्यंत महत्त्वाची. साने गुरुजी दयाळू होते, त्याही दयाळूपणाचं काम करतायत. अनेक ऋतूमध्ये वेगवेगळ्या गरमीच्या ऋतूमध्ये सरबत आणि त्याचं काय एक देणं, सरबत देणं, थंडीमध्ये ब्लँकेट देणं,
स्वेटरचं वाटप करणं, ही उदारता फार महत्त्वाची आहे. जालिंदर दत्तात्रय डोंगरे यांचं काम नरेंद्र दाभोळकर, वसुधा सरकार यांच्याबरोबर त्यांनी काम केलंय. राष्ट्र समाजाचे अत्यंत एकनिष्ठ अशा प्रकारचे ते सभासद आहेत किंवा ते कार्य करतायत. शिक्षा नावाचा हा लेखक रमेश तांबे यांचं पुस्तक या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे. शिक्षा म्हणजे शिक्षा या अर्थानं नाही, शिक्षण या अर्थानं. आणि या संबंध पुस्तकातली एक कविता मला महत्त्वाची वाटली. वाचा लिहा पाठ करा अशी शिक्षा असायची, माझ्याबद्दल दया क्षमा त्यांच्या मनात नसायची. वाचा लिहा एक पार्ट झाला उपदेशाचा, शिकवणीचा. दया आणि क्षमाशीलता ही दुसरी बाजू ही लक्षात घेतली पाहिजे. सारी मुलं मला बघून उगाच खुश व्हायची, रोज शिक्षा होते म्हणून फिती फिती हसायची. हा हेवा मत्सर अत्यंत चुकीचा आहे. पण आज मला कळते आहे ती शिक्षा नव्हे शिक्षण होते. जी शिक्षा वाटत होती ती शिक्षण मिळालं खऱ्या अर्थानं, शिक्षणाचा धडा होता. आता वेगवेगळ्या विषयावर रोज माझे व्याख्यान असते. शिक्षेचे हलके फुलके घाव माझ्या मनावर पडत राहिले, दगडामधल्या मूर्तीसारखे सर जीवन माझे घडत राहिले. दगडातून मूर्ती तयार झाली तसा विद्यार्थी तयार झाला. आणि म्हणून शिक्षा ही खऱ्या अर्थानं शिक्षण मानून मग विद्यार्थ्यांनी शिक्षण शिकावं. अशा अनेक प्रकारच्या 10-15 पुस्तकं त्यांचे प्रकाशित असल्याचं ऐकलं आणि मला आनंद वाटला. माझी बायको पण बालसाहित्यिक आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या बालसाहित्यिकाचा परिचय या ठिकाणी सन्मान होतोय, हे मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. मित्रो, मला आनंद या गोष्टीचा आहे. आमचे डोंगरे मामा खोडव्याला मी जाऊन आलोय, मला वाटतं 5-6 वर्ष झाले असतील. त्या ठिकाणी मी जाऊन आलोय, त्यांचं काम पाहिलंय. अख्खं गाव त्यांना मामा म्हणतं. हा माणूस शिक्षक नाही, त्यांना पुरस्कार आहे का नाही? आहे का? समाजभूषण. बर, त्यांना पुरस्कार आहे आज आणि ते योग्य पुरस्कार आहे. 10वी पास झालं, 10वी नापास किंवा पास काहीतरी असेल, पण 10वीच्या पुढे शिक्षण नाही, असा हा शेतकरी माणूस आहे. आणि शेतकरी माणसानं आपल्या पोराला घेऊन आला इथं सत्कारासाठी. जे मुलगा पण समंजस आहे, मुलगा आधुनिक काळातला आहे, तो संशोधक आहे, कॅमेरा घेऊन वनस्पतीची परीक्षण करत राहतो, फिरत राहतो. पण मला हे पटलं, आवडलं की डोंगरे मामाचे सगळं हे जे वेड आहे हे वेडच आहे. साने गुरुजीचं वेड. साने गुरुजी जाऊन आता बरेच वर्ष झाले. साने गुरुजींनी त्यांनी पाहिले की नाही मला शंका आहे, पण त्यांचं वेड ते काय म्हणाले, कानडे सर त्यांना म्हणाले की साने गुरुजींच्या बाबतीमध्ये तुम्ही जे काम करता आहात हे फार महत्त्वाचं आहे. आणि काय म्हणलं, वाक्य सांगा ते पुन्हा एकदा. उठा उठा, उभं राहा. कानडे सर मला म्हणाले, जेव्हा आपण साने गुरुजींचं नाव घेतो तेव्हा सगळे विकार लोप पावतात आणि फक्त साने गुरुजी, त्यांची सेवा आणि प्रेम तेवढं शिल्लक राहतं. वा. तर साने गुरुजीच्या विचाराने वेडे झालेली फक्त कराळे गुरुजी आणि कानडे सरच नाहीत, तर गुरुजी नसलेले हे डोंगरे मामा आहेत. याचं आपल्याला निश्चितपणे कौतुक केलं पाहिजे. एखादा शेतकरी माणूस एवढा प्रभावित होतो आणि त्या आता याच्या वेळामध्ये पुस्तकं वाटप करतात. ते त्यांचा शिक्षक मदत करो की न करो, यांचा दरवर्षी श्यामची आई आणि श्यामच्या मुलाला पुरस्कार देतात. तशीच त्या धर्तीवर काम करणाऱ्या माणसाचा इकडून तिकडून काही वशिलेबाजी वगैरे काही नाही, निखळ पुरस्कार दिला जातो. मी स्वतः अनुभवलं त्या ठिकाणी. तर अशी माणसं समाजामध्ये निर्माण होणं फार महत्त्वाचं आहे. आणि गुरुजी जर गुरुजी नाही राहिला तर कुणाकडे बघायचं? राजकारणी पुढाऱ्याकडे बघणार आहेत का? त्यांनी तर सगळ्या बट्ट्याबोळ वाजवलाय. संस्कृतीचं दिवाळं निघालं, अर्थकारणाचं दिवाळं निघालं, काही शिल्लक राहिलेलं नाही. साने गुरुजी गेले म्हणून बरं झालं लवकर, इथं आजच्या काळात राहिले असे तर त्यांनी अजून एकदा आत्महत्या केली असती. असा प्रकार आहे सगळा. अशी माणसं मला फार महत्त्वाची वाटतात आणि ही जपली पाहिजेत. आणि ते कानडे सरांनी त्यांना या ठिकाणी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची भूमिका बजावली आहे, ती फार महत्त्वाची आहे. मित्र हो, साने गुरुजी मुलांना फुलांना ते आपलं आईला दैवत होतं साने गुरुजीचं. आज वृद्धाश्रमामध्ये आई पाठवली जाते.
आईचे हेळसांड केले जाते. पोटाला जन्माला घातलेला मुलगा उकडून बायकोचा ऐकून आईची अवहेलना करणारी पोरं आज आधुनिक आईची मम्मी झाली. आता मम्मी झाली तर झाली, पण ती आता जर वृद्धाश्रमात तिने जर श्वास घेतला तर मग पोराला काय अर्थ आहे. आणि म्हणून आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू म्हणणारे साने गुरुजी. फुलांचं ईश्वराचं सौंदर्य या संबंध फुलामध्ये आहे असं मानणारे साने गुरुजी. आईच्या मांडीवर डोके ठेवून चांदण्या पाहणारे आणि संबंध नक्षत्र पाहणारे गुरुजी. याचं एक सुंदर अशा प्रकारचं विलोभनीय रूप आपल्याला देवाला आपल्या एकूण संबंध वाङ्मयातून त्यांच्या मिळतं. मित्र हो, देवाचं काम करताना लाजू नये, पाप करताना लाजावं, ही त्यांची अजून एकदा पुन्हा आपल्याला शिकवण घेण्यासारखी आहे. झाडे म्हणजे फुलांची माता, निर्जीव वस्तूला त्यांनी सजीव केलेलं आहे. झाडे म्हणजे फुलांची माता. दुसरी गोष्ट, हिंदू संस्कृती संयमी आणि समंजस आहे. हिंदू संस्कृती अघोरी नव्हे, अतिक्रमण करणारी नव्हे, आक्रमण करणारी नव्हे. आत्ताचे जे हिंदुत्व जे आहे ते आक्रमक हिंदुत्व साने गुरुजींना मान्य नाही. साने गुरुचं हिंदुत्व गांधीच्या परंपरेतलं, विवेकानंदाच्या परंपरेतलं आहे. हे क्रूर हिंदुत्व नाही. आणि म्हणून ही भूमिका मला महत्त्वाची वाटते. श्रमाची पूजा करणे हेच राष्ट्रप्रेम आहे. जे श्रमाला महत्त्व देणारे साने गुरुजी. मार्क्स नंतर जन्माला आला की त्यावेळेस आला मला माहीत नाही, समकालीन असेल कदाचित, पण मार्क्सवाद सरप्लस व्हॅल्यूचा सिद्धांत मांडतो, श्रमाचा सिद्धांत साने गुरुजींनी पहिल्यांदा मांडलं. आणि म्हणून एकंदरीत श्रमाची पूजा ही राष्ट्रभक्ती त्यांनी मानलेली आहे. त्याचबरोबर प्रेम हे जीवनाचं जीवन म्हटलं त्यांनी, आणि जगाला प्रेम अर्पावे म्हणणारा गुरुजी आहे. खरा तो एकच धर्म, बाकी सगळे धर्म झूट करून टाकले. हिंदू धर्म, इस्लाम, बौद्ध सगळे झूट आहेत. खरा धर्म कोणता? प्रेम अर्पावे. प्रेमच फक्त धर्म खरा आहे, बाकीचं सगळं खरं नाही. अशा निर्णायक परिस्थितीमध्ये ही संबंध काव्याची उक्ती त्यांची नव्या तत्त्वज्ञानाला भर देते आहे. आणि म्हणून त्यांच्या एकंदरीत सगळ्या मांडणीमध्ये हुंडा म्हणजे मुलीच्या मानेवरचा धोंडा. किती लोक पाळतात आता हा मानेवरचा धोंडा कायम ठेवून आपण मुलीचं लग्न करतो. आणि म्हणून साने गुरुजी हा प्रबोधनाचा मानदंड आहे. साने गुरुजी हा राष्ट्रभक्तीचा मानदंड आहे. साने गुरुजी हा सर्वस्पर्शी भूमिकेतला एक विचारवंत आहे. फुलं म्हणजे परमेश्वराची रहस्यमूर्ती आहे. त्याचबरोबर पाकळ्या तोडू नका, त्यांना फुलण्याची संधी द्या. पाकळ्या तोडणं पाप आहे अशी साने गुरुजींची भूमिका आहे. श्रमानाच जग आत्म्याचा उद्धार आहे. श्रम करणाऱ्या माणसालाच आत्म्याचा उद्धार तो करतो. श्रमाशिवाय काही घेऊ नये, काही देऊ नये. श्रमाचं महत्त्व एवढंच सांगितलं मार्क्सवादात कमी, पण साने गुरुजींच्या विचारात जास्त आहे. भंगी चांभार आयते खाणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. आयतं खाणारा ब्राह्मण असो, आयतं खाणारा पुजारी असो, आयतं खाणारा एखादा अजून कोणी असो, भिक्खू असो, मौलवी असो, त्यांचं श्रेष्ठत्व नाही. साने गुरुच्या दृष्टीनं जो श्रम करतो, भंगी श्रम करतो, चांभार श्रम करतो, त्यांचं श्रेष्ठत्व हे अधिक मोठं आहे, अधिक श्रेष्ठ असं मानण्याची पद्धती ही साने गुरुजींनी शिकवलेली आहे. जे एखाद्या विचाराच्या बाबतीमध्ये निर्णायक अशा प्रकारचं तत्त्वज्ञान मांडणारे साने गुरुजी आज ही गरज आहे. सर्व अंधारलेल्या काळामध्ये सुद्धा प्रबोधनाच्या मानदंड म्हणून त्यांची संबंध ज्योत हातात घेऊन साने गुरुजींची गाणी, साने गुरुजींची पुस्तकं, साने गुरुजींचा विचार आज आपल्याला आवश्यक आहे. आणि ही अनेक वर्षापासून कथामाला ही या ठिकाणी काम करतायत, निष्ठेनं काम करतायत, अत्यंत सेवाभावी कार्य करतायत. ही सगळी माणसं खऱ्या अर्थानं समाजवादी विचाराची वाहक आहेत. समाजवादाची पालखी वाहत आहेत. समाजवाद हा संविधानातला निर्णायक अशा प्रकारचं सूत्र आहे, गाभा आहे. सेक्युलरिझम आणि समाजवाद हे दोन मानदंड आहेत. संविधान या दोन गोष्टीवर अवलंबून आहे. हे दोन गोष्टी वजा केल्यानंतर भारतीय संविधानाला काही अर्थ नाही. आणि म्हणून ज्या समाजवादाची पूजा साने गुरुजींनी केली तो समाजवादी विचार संविधानाच्या संबंध विचार गाभ्यामध्ये आहे. आणि म्हणून साने गुरुजी आणि संविधान हे शेजारी पूजण्याचा प्रयत्न आमच्या बाळासाहेबांनी केला, तो अत्यंत डोळस प्रयत्न आहे. संविधान वजा करून आपल्याला आयुष्यामध्ये काहीच उरणार नाही. आणि भारताची संबंध
जी भविष्याची वाटचाल आहे ती या संविधानाच्या माध्यमातून आहे. आपली भारतीय संस्कृती ही संविधानाच्या माध्यमातून एक राहावं अशी ती भूमिका आहे. सगळ्या राष्ट्रातल्या धर्मांनी एक राहावं, जातीने एक राहावं आणि एकोप्यानं राहून जीवन जगून हे राष्ट्राचा उद्धार करावा अशी भूमिका साने गुरुजीची आहे. साने गुरुजी राष्ट्रभक्त, साने गुरुजी मानवभक्त, साने गुरुजी संस्कृती भक्त, साने गुरुजी मातृत्वाचे भक्त, अशा अनेक दिव्य आणि पवित्र अशा प्रकारच्या गोष्टीचा भक्त असणारा साने गुरुजी हा तुमच्या आमचा पूर्वज आहे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटावा आणि म्हणून प्रत्येक पिढीला आपण अभिमानानं कॉलर ताट करून सांगावं की साने गुरुजी आमचे पूर्वज आहेत. दुसरा कुठलाही मास्तर झालेला नाही आणि पुढे होणार नाही. अशा साने गुरुजीला मी पुन्हा पुन्हा वंदन करतो, कोटी कोटी वंदन करतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपल्या अनमोल विचारानं आपण आम्हा सर्वांना या ठिकाणी मंत्रमुग्ध केलं. स्वार्थी, लबाड आणि ढोंगी माणसांच्या दुनियेमध्ये साने गुरुजींचे आचार विचार जिवंत ठेवण्याचं काम कराळे गुरुजी आणि कानेडे गुरुजी करत आहेत असे गौरवोद्गार आपण या निमित्तानं व्यक्त केले. साने गुरुजी म्हणजे संस्कारांची खाण. या संस्कारातून देश घडावा, आंतरभारतीयची संकल्पना साने गुरुजींची दृढ व्हावी असे विचार या निमित्तानं आपण व्यक्त केले. धर्मनिरपेक्ष, अहिंसक, सत्याग्रही असे साने गुरुजी, समाजवादी साने गुरुजी, मोहम्मद पैगंबराचं चरित्र लिहिणारे साने गुरुजी, शिक्षक हा बहुआयामी कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे साने गुरुजी, शिक्षकाची समाजाप्रती असणारं उत्तरदायित्व म्हणजे साने गुरुजी, राष्ट्रवाद विश्वाला पोटात घेणारा आहे तो आपण आत्मसात करावा असे विचार सर आपण या निमित्तानं दिले. साने गुरुजींचा आचार विचार आणि संस्कार आपण सर्वांनी जपावा. निश्चितच गुरुने दिला हा ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. सर या निमित्तानं मी आपणास मनापासून धन्यवाद देतो. पुनश्च एक वार आपण टाळ्या वाजवून सरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करूया. स्वयंस्फूर्तीने स्वच्छता कार्य व्हावे, निरोगी हवा पाणी आरोग्य यावे, घडो देश आदर्श इच्छा मनाची, घडो हीच सेवा खरी रे श्रमाची. निश्चितच श्रम प्रतिष्ठा सर या निमित्तानं आपण आपल्या शब्दातून आम्हाला दिली. मी आपल्या प्रती मनापासून या निमित्तानं कृतज्ञता व्यक्त करतो. सुनील पाटील हे उत्तम संचालक आहेत. खरं म्हणजे नाव लिहिलं मला आठवलं नाही, 75 आलेलं नाव विसरतं, परंतु सुनील पाटलांचं सूत्रसंचलन हे अत्यंत अभ्यासपूर्ण असतं. मोजकं बोलणं, त्या कार्यक्रमाची उंची वाढवणं, त्याच्यामध्ये जीव ओतणं, उत्कटतेनं ते पचवणं. आता भाषणाचे संबंध कोणीच एवढं काढलं नसेल एवढे चांगले मुद्दे काढले त्यांनी, आणि म्हणून त्याचा सत्कार मला करायचा आहे. सुनील पाटलाचा सत्कार मला करायचा. माझी शाल मला द्या, मला मी त्यांना अर्पण करतो. मी त्यांना आहे का? बरं द्या. माझं ऑपरेशन झाले 10 दिवसापूर्वी आणि तरी फिरलो मी आता बसून त्यांचा सत्कार करतो. उत्कृष्ट सूत्रसंचालक सन्माननीय सुनील पाटील सर यांचा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या शुभ हस्ते सन्मान होतो आहे. दरम्यानच्या काळामध्ये माननीय रमाकांत कवडे सर अध्यक्ष जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघ, माननीय अनिल कुटे सर सभापती जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था हे उपस्थित झालेले आहेत. त्यांचे मनापासून सहर्ष स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुनीता कानडे मॅडम, साईप्रभू कानडे सर हे मान्यवर उपस्थित झालेले आहेत. त्यांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत. आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी सभापती लोंढे सर, भास्करराव लोंढे सर आपण हे उपस्थित आहात. आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत. सुरेंद्रजी डोके सर, बरीचशी मान्यवर मंडळी या ठिकाणी मागावून आलेले आहेत. त्या सर्वांचाच नामोल्लेख आपण या ठिकाणी वेळाअभावी करत नाही, दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रम आपण या ठिकाणी सत्काराचा सुरू करतोय. पाटील सरांना विनंती आहे आपण हा कार्यक्रम सुरू करावा. स्वातंत्र्य सेनानी साने गुरुजी यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्तानं सेवाव्रती साने गुरुजी समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभ आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. प्रथमतः मी विनंती करतो माननीय श्री जितेंद्र चंद्रकांत बिडवई, अध्यक्ष डिसेंट फाउंडेशन, लेण्याद्री तालुका जुन्नर जिल्हा पुणे,
सपत्नीक आपण मंचावर यावं. मान्यवरांना विनंती, आपण सर्वांनी सेवाव्रती पुरस्काराचं, समाजभूषण पुरस्काराचं वितरण करावं. महाराष्ट्र शासनाचा कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, जुन्नर पर्यटन विकास संस्थेमार्फत द्राक्ष महोत्सव आयोजन, पनवेल येथील शंकरा आय हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो रुग्णांना दृष्टी, एक हात काठीच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना काठ्या वाटप, अस्थिव्यंग्य व्यक्तींना 121 3 सायकल वाटप, शाळांना स्वच्छता साहित्य वाटप, सामूहिक विवाह सोहळे, रक्तदान शिबिरांचं आयोजन, असं उत्तुंग काम आपण करत आहात. आणि म्हणूनच सन्माननीय जितेंद्र चंद्रकांत बिडवई यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत आणि पुरस्कार वितरण मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. धन्यवाद. यानंतर आपण सन्मानित करत आहोत ज्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकले. माननीय श्रीमती जाई उत्तम खामकर, संस्थापक अध्यक्ष मलगंगा अंध अपंग सेवा संस्था, टाकळी हाजी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. दिव्यांग बांधवांसाठी कार्य, गरजवंत दिव्यांग बांधवांना शिक्षण व हक्काचा रोजगार मिळावा यासाठी भारतातील पहिलं निवासी महाविद्यालय उभारून मायेची ऊब, शासकीय योजनांचा दिव्यांग बांधवांना लाभ मिळवून देण्यात मोलाचा सहभाग, महाराष्ट्र राज्यातील विविध संस्थांचे 21 पुरस्कार प्राप्त, दिव्यांगांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवणारं हे व्यक्तिमत्व, आणि म्हणूनच यांचा या ठिकाणी हा सन्मान. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं कौतुक करूया. पुढील पुरस्कार्थी आणि सन्मानार्थी आहेत ग्रंथमित्र प्राध्यापक श्री लक्ष्मण नाना थोरात, संस्थापक अध्यक्ष श्री कान्होबा सार्वजनिक वाचनालय, चांडोली बुद्रुक, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागात 36 वर्ष सेवा, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, अलीगड मुस्लिम विद्यापीठ, उत्तर प्रदेश, संबलपूर विद्यापीठ, ओरिसा येथून ग्रंथालय व माहितीशास्त्राचे विशेष प्रशिक्षण पूर्ण, चांडोली येथे वाचनालय मंडळ, साहित्य परिषद, बहिशाल माध्यमातून उपक्रमांचं आयोजन, अनेक संस्था आणि संघटना तसेच शासकीय पुरस्कार सर आपणास प्राप्त झालेले आहेत. मनापासून आपलं अभिनंदन. पुढील आपले समाजभूषण पुरस्कार्थी आहेत माननीय सौ गीतांजली मनोज संन्याशी, संचालिका साई हेल्पिंग अँड पुणे. अमळनेर येथे साने गुरुजींचे ज्या प्रताप हायस्कूलमध्ये अध्यापनाचं काम केलं, दोघांना विनंती आहे, उभयतांना विनंती, कृपया आपण मंचावर या. शाळेच्या माजी विद्यार्थी आहेत त्या. गोरगरिबांना दुपारचं भोजन वाटप, मित्रपरिवाराच्या अर्थसहाय्यातून ऋतुमानानुसार गरबीत सरबत, थंड पाणी, पावसाळ्यात छत्री, रेनकोट, थंडीत ब्लँकेट, स्वेटरचं वाटप, पुण्यापासून दूर वाडी वस्त्यावर गरीब कुटुंबांना नवीन कपडे, फराळ, कंदील दिवे, सुगंधी तेल, साबण वाटप, कचरा वेचणाऱ्या महिलांना किराणा वाटप, वीटभट्टीतील महिलांसाठी हळदी कुंकवाचं आयोजन, आणि म्हणून आपला या निमित्तानं सन्मान. मनापासून अभिनंदन. आपले पुढील सत्कारमूर्ती आहेत ज्यांचा सबनीस साहेबांनी गौरवोद्गार केले. माननीय श्री जालिंदर दत्तात्रय डोंगरे मामा, अध्यक्ष आहेत श्यामची आई सेवा समिती, खोडद, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. साने गुरुजी यांच्या विचारानं प्रभावित होऊन आपण कार्य करत आहात. पंजाब आणि जम्मू काश्मीर येथे राष्ट्रीय एकात्मतेसाठी वंदे मातरम मोहीम, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, वसुधा सरकार यांच्याबरोबर आपण काम करत आहात. राष्ट्रसेवा दलाचे सभासद, सामूहिक विवाह चळवळीची गेले 25 वर्ष आपण कार्यरत आहात. श्यामची आई पुस्तकांचं शाळांना मोफत वाटप, व्याख्यान, खोडद ग्रामीण विकास केंद्राचे विश्वस्त म्हणून आपण कार्यरत आहात. म्हणून आपलं मनापासून अभिनंदन आहे. स्वातंत्र्य सेनानी साने गुरुजी समाजभूषण पुरस्कारानं मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. यानंतर पुढील सन्मान होत आहेत साने गुरुजी शिक्षक रत्न आदर्श शिक्षक पुरस्कार्थी. साने गुरुजी कथामालेचे पदाधिकारी, आपणास विनंती, आपण मंचावर या. सेवावर्ती साने गुरुजी समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. यानंतर साने गुरुजी शिक्षकरत्न आदर्श पुरस्कार
याचे वितरण या ठिकाणी होतं आहे। यामध्ये सुरुवातीला श्री कांताराम महादू भोंडवे केंद्रप्रमुख पारगावतर्फे अवसरी बुद्रुक तालुका आंबेगाव यांचं उल्लेखनीय कार्य म्हटलं तर केंद्रप्रमुख म्हणून पारगाव येथे कार्यरत, तालुक्याची गुणवत्ता संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्नशील, जिल्हा परिषद पुणे येथे काही वर्षे जिल्हा समन्वयक म्हणून कामकाज, श्यामची आई पुस्तक अनेक शाळांना मोफत वाटप त्यांनी केलेलं आहे। ज्याप्रमाणे डॉक्टर सबनीस यांनी उल्लेख केलेला आहे, कोरोना काळात स्वतःचा डॉक्टर मुलाच्या मदतीनं इतरांच्या मदतीला अहोरात्र धावून जाणारे असे हे एक आदर्श केंद्रप्रमुख, अतिशय स्पष्टोक्ती असा स्वभाव, विद्यार्थी हितदक्ष अशा प्रकारचे हे केंद्रप्रमुख नेहमीच सातत्यानं शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात। भोंडवे सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय, मनापासून हार्दिक स्वागत। यानंतर दुसरे पुरस्कार्थी आहेत श्री विजय मुरलीधर लोखंडे, उपशिक्षक गाढवेवाडी सावरगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे। सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे लोकसहभागातून शालेय इमारतीचे नूतनीकरण, बोलका व्हरांडा, ई लर्निंगसाठी स्मार्ट TV व लॅपटॉप, विविध कला व क्रीडा स्पर्धा यशस्वी मार्गदर्शन, 100% पटनोंदणी व उपस्थिती, जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस म्हणून कामकाज, जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सभापती म्हणून कामकाज, वृक्ष लागवड, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर आदी विविध कार्यक्रमांमध्ये हिरिरीने सहभाग। लोखंडे सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय, हार्दिक अभिनंदन। यानंतर पुढचे पुरस्कार्थी आहेत सन्माननीय सौ वीणा कृष्णा सदगीर, मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव काशिंबेक तालुका आंबेगाव जिल्हा पुणे। दिव्यांगांसाठी शिबिरे, शस्त्रक्रिया लाभ, सहाय्यक उपकरणे मिळवून देण्यामध्ये मोलाचा वाटा, शिष्यवृत्ती प्रज्ञाशोध परीक्षेत राज्य पातळीवर विद्यार्थी चमकलेले आहेत। दिव्यांग बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सहभाग, राज्य अपंग गुणवत्ता कर्मचारी पुरस्कार प्राप्त, तालुका अपंग संघटना, शिक्षक पतसंस्था, राज्य कर्मचारी अपंग संघटना येथे विविध पदावर मॅडमनं कार्य केलेलं आहे। यांचाही या ठिकाणी शिक्षक रत्न पुरस्कार देऊन सन्मान होतोय। या सन्मानाचा मॅडम स्वीकार करतायत, विनंती आहे आपण जोरदार टाळ्या वाजवायच्यात। यानंतरचा पुढचा पुरस्कार आहेत आमचे डीएडचे मित्र सन्माननीय श्री सोमाजी बाळासाहेब धुमाळ, उपशिक्षक माळवाडी कासारी तालुका शिरूर जिल्हा पुणे। ICT प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून उत्तम काम केल्याबद्दल डाएट पुणे जिल्हा परिषद पुणे, त्याचबरोबर AFE टीम आणि LFE टीम यांच्याकडून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री आयुष प्रसाद साहेब यांच्या हस्ते सन्मानित। सध्या तंत्रज्ञ शिक्षक म्हणून सर्वज्ञात असे व्यक्तिमत्व, निपक्ष आणि निस्वार्थीपणे सहकार्य करण्याची वृत्ती, मनमिळावी स्वभाव, शिक्षण क्षेत्रात उत्तम काम केल्यामुळे आजही गावातील पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी यांच्याविषयी ओढ आणि जवळकीचे संबंध असे धुमाळ सर यांचा या ठिकाणी शिक्षकरत्न पुरस्कारानं सन्मान होतोय, त्यांचंही हार्दिक अभिनंदन। पुढचा पुरस्कार आहे सौ उर्मिला रवींद्र वाजगे, उपशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोडद तालुका जुन्नर जिल्हा पुणे। एक आदर्श शिक्षिका की रोटरीमध्ये कार्यरत असताना शालेय विद्यार्थ्यांना स्लीपिंग किटचे वाटप, शाळांना ई लर्निंग व हँडवॉश स्टेशन मिळवून देण्यात पुढाकार, लोकसहभागातून विद्यार्थ्यांना बेंच असतील, दप्तरे असतील, शैक्षणिक साहित्य मिळवून देण्यामध्ये सहभाग, शालेय उपक्रमामध्ये मग प्रश्नमंजुषा असेल, हस्ताक्षर असतील, पाढे पाठांतर असेल, सामान्य ज्ञान असेल, विज्ञान प्रदर्शन असेल, आठवडे बाजार असेल, स्पेलिंग पाठांतर यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आणि जिल्हा परिषद शाळेला, खोडद शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळवून देण्यामध्ये मुलाचा असा वाटा। याही मॅडमना शिक्षक रत्न पुरस्कारानं सन्मानित केलं जातं आहे। यानंतर पुढचा पुरस्कार आहे श्री राजू सदाशिव आढळराव, मुख्याध्यापक, भैरवनाथ विद्यालय लांडेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे। सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे इयत्ता 10वी 100% 1 नव्हे 2 नव्हे तब्बल 27 वर्षाची परंपरा, शाळेमध्ये प्रत्येक झाडाला QR कोड, शिष्यवृत्ती, NMMS परीक्षेमध्ये उज्ज्वल यश, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तालुका स्तरावर प्रथम तर जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक, उत्कृष्ट व अतिशय देखणे असे सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन, सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, भव्य मैदान, आकर्षक इमारत, भौतिक सुविधा नीटनेटक्या आणि देखण्या असं एक आदर्श हायस्कूल आपल्या तालुक्यामध्ये असणारं
आणि त्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून राजू सदाशिव आढळराव सर यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. यानंतर पुढचे पुरस्कारते आहेत श्री नवनाथ राधू भूमकर, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोसी, तालुका खेड, जिल्हा पुणे, शाळा ठाकरवाडी धामणी, तालुका आंबेगाव. 2004-05 साली SSAमधून शाळा बांधकाम केले. तसेच शाळेसाठी स्वतःची वडिलोपार्जित 4 गुंठे जमीन दानपात्र केली. शाळेत ज्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस आहे त्याला साने गुरुजी कथामालेचे एक पुस्तक सप्रण भेट देण्याचा उपक्रम शेल पिंपळगाव केंद्रातील 5 शाळांमध्ये कथामाला सुरू केली. येत्या वर्षात खेड तालुक्यातील 25 शाळांपर्यंत कथामाला सुरू करण्याचा संकल्प. यशवंतराव चव्हाण कलाक्रीडा महोत्सवामध्ये लेझिम स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवलेले आहे. अशा या भूमकर सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. हार्दिक अभिनंदन. यानंतर पुढचे पुरस्कार ते आहेत श्री रमेश दिनकर उबाळे, उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळीमाळा, सरदवाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांमध्ये केंद्रामध्ये प्रथम क्रमांक, अध्यक्ष चषक स्पर्धेमध्ये पहिल्या 5 शाळांमध्ये निवड व जिल्हा परिषद पुणे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्यासमोर सादरीकरण. निसर्गरम्य वातावरणात भरभरून लोकसहभागातून शाळेचा कायापालट, सांस्कृतिक कार्यक्रम, पालक भेट, विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल, वेगवेगळ्या NGOमार्फत शाळेसाठी भरीव मदत, अशा प्रकारचं शेष सरांचं उल्लेखनीय कार्य या ठिकाणी आहे. उबाळे सरांचा या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. सरांचं हार्दिक अभिनंदन. यानंतर पुढच्या पुरस्कार ते आहेत सौ सीमा सुरेश कळणे, पदवीधर शिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भावडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. 1992 चांडोली बुद्रुक पहिली शाळा साने गुरुजी कथामालेशी संलग्न, बालचित्रवाणी, शैक्षणिक कार्यक्रम, शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन, 29 विद्यार्थी पात्र, नवोदय विद्यालयासाठी मार्गदर्शन, आजपर्यंत 5 विद्यार्थी पात्र, सांस्कृतिक विभागात नाटिका, नृत्यनाट्य, प्रार्थना, भजन, लेझिम, सांघिक खेळ, समूहगीत, एकांकिका, बालसंस्कार इत्यादींसाठी मार्गदर्शन. कळंब गावात काकडा भजन मंडळात सक्रिय सभासद याही कळणे मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर पुढील पुरस्कार ते आहेत सौ अलका सुनील मुंडे, उपशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमोंडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. राज्याचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त. यशवंतराव चव्हाण कलाक्रीडा स्पर्धेत जिल्हा पातळीवर भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक. शिष्यवृत्ती परीक्षा व राज्यस्तरीय मंथन स्पर्धेत गुणवत्ता यादीत विद्यार्थी. 5 वर्षात 20 लाखाहून अधिक शैक्षणिक उठाव शाळेला मिळवून देण्यामध्ये मोठे योगदान. तालुक्यातील 950 शिक्षकांना अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व मूल्यमापन प्रशिक्षण दिले. मुंडे मॅडम यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. हार्दिक अभिनंदन. येणेप्रमाणे 10 शिक्षकरत्न पुरस्कार आणि 5 समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. यानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं नायब तहसीलदार थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मनापासून स्वागत आहे. राज्य पदवीधर संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय अनिल पलांडे सर आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहात. सन्माननीय ATS अधिकारी वासुदेव जंबूकर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपले स्वागत. विषयतज्ञ माशेरे मॅडम, जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रमाकांत कवडे सर, सभापती सन्माननीय अनिल कुटे सर, श्रीपद मुळे सर, पत्रकार सचिन तोडकर, वैभव पोखरकर, आपणा सर्वांचं स्वागत. पत्रकार सन्माननीय अंकुश भूमकर सर. कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांच्या प्रती ऋण तथा आभार व्यक्त करतील कथामालेचे संचालक सन्माननीय मंगेशजी मेहर सर. मुख्याध्यापक सन्माननीय वळसे सर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलंही मनापासून स्वागत. संघाचे
आंबेगाव तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आदरणीय वळसे सर, आपले मनापासून स्वागत. आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाची शेवटची गोड कामगिरी करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला पुणे जिल्हा ग्रामीण या संस्थेच्या वतीने थोर स्वातंत्र्य सेनानी पूज्य साने गुरुजी यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने आज सेवाव्रती समाजभूषण पुरस्कार 2024, त्याचबरोबर साने गुरुजी शिक्षकरत्न आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 या पुरस्कार वितरण समारंभ, त्याचबरोबर प्रसिद्ध बालसाहित्यिक रमेश तांबे लिखित शिक्षा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित असलेले अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबईचे राज्याध्यक्ष सन्माननीय आदरणीय आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय शामराव कराळे गुरुजी, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांच्या शुभ हस्ते आपण या सर्व पुरस्कारांचं वितरण केलं ते 89व्या मराठी साहित्य संमेलनाचं ज्यांनी अध्यक्षपद भूषवलं आणि ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सर्व पुरस्कारांचं वितरण झालं ते ज्येष्ठ विचारवंत प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य डॉक्टर श्रीपाल सबनीस साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले पुणे जिल्हा परिषद पुणेचे शिक्षणाधिकारी सन्माननीय संजयजी नायकडे साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित असलेले प्रसिद्ध बालसाहित्यिक ज्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनेक पुरस्कारांना सन्मानित झालेले आहेत आणि जे अनेक वर्ष या कथामालेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं करत आहेत ते सन्माननीय रमेशजी तांबे, त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित असलेले पुणे जिल्हा परिषद पुणेचे माजी जिल्हा परिषद सदस्य उद्योजक सन्माननीय प्रमोद शेठ कानडे, त्याचबरोबर कळमगावच्या सरपंच सन्माननीय सौ उषाताई कानडे, एकलहरे गावच्या सरपंच सन्माननीय सौ राणीताई खैरे, त्याचबरोबर कळमगावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सन्माननीय राजश्रीताई भालेराव, त्याचबरोबर सन्माननीय बाळासाहेब बानखेले, त्याचबरोबर या रविकिरण बॅकवेट हॉलमध्ये उपस्थित असलेले विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, उपस्थित सर्वच मान्यवर, आपल्या सर्वांचं मी अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब कानडे व सर्व कार्यकारिणीच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की शेजारीला रविकिरण 2 मिनिटं या कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी सामुदायिक पसायदानानं होईल. सर्वांना विनंती आहे आणि तदनंतर सर्व पुरस्कारार्थींना विनंती आहे आपण मंचावर सर्वांचा एक सामुदायिक फोटो घेणार आहोत. लावले का? कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी हिरवळीवर आपल्या सगळ्यांची जेवणाची व्यवस्था केली आहे. सगळ्यांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. पसायदानंतर पहिले समाजभूषण पुरस्काराची मानकरी एक ग्रुप फोटोसाठी, नंतर साने गुरुजी शिक्षक पुरस्काराची मानकरी तयार ग्रुप फोटोसाठी. सुरू स्टार्ट. म्हणू का? विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे
जे कलांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मुनींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई दास जनो सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिनी लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावेशी हेत मने श्री विश्वेश्वराहो होईल दान फसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला हरि ओम शांती शांती शांती. पुरस्कारार्थींना विनंती आहे प्रथमतः साने गुरुजी समाज भूषण पुरस्कारचे 5 मानकरी ना कृपया यांनी फोटोच्या लगत यावं. चला पुरस्कार मूर्ती सगळ्यांनी पुढे यावर पटकन. साने गुरुजी कथावांचे कार्यकारी संचालक सगळे वरती या कृपया. आदरणीयांना आपले स्वागत. चला पुरस्कारार्थी आपलं सन्मान चिन्ह घेऊन पुढे या. राज्य पुरस्कार विजेते सेवानिवृत्त मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव माणुंगे सातपुते सर विनंती आहे आपण पुढे जायचे. थांबा 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 आता भारत माता की भारत माता की वंदे वंदे. धन्यवाद. सांगोली शाळेच्या